आता आपण दुसरी शिकूया का? सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठीची दुसरी मेथड शिकायची. बर, दुसरी जी मेथड आहे ना ती आपण ग्राफ मेथड शिकूया. ग्राफ कसा काढायचा, आलेख. माहितीये ग्राफ तुम्हाला? आलेख वही असते की नाही आपली, आलेख असतो. ग्राफ नाही काढली तुम्ही? ग्राफ वही नाही माहिती तुम्हाला? आलेख वही नाही? अरे बर, मी सांगते तुम्हाला कसा आलेख असतो, आलेख वही कशी असते आणि आलेख कसा काढायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. बर, आता आपण आलेख पद्धत शिकूया. आपल्याला सोडवायचे आहेत. काय सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला? सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे. कोणते इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत? सायमल्टेनियस. आणि कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचे आहे? ग्राफ मेथड. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला असा प्रश्न असणार आहे बघा, दिसतो? स्क्रीन दिसते? Solve the following simultaneous equations graphically. ग्राफिकली सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन. ग्राफिकली म्हणजे ग्राफ मेथड आपल्याला इथे वापरायची आहे. आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ग्राफ मेथड यूज करायची आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं असतं ते आपण स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. पहिलं तर तुम्हाला नाही, दोन इक्वेशन दिलेले असतात, बरोबर आहे? सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये आपल्याला दोन इक्वेशन असतात. दोन इक्वेशन मध्ये आपण प्रत्येक इक्वेशन साठी आहे ना एक एक टेबल बनवायचंय. टेबल एक तक्ता तयार करायचा आपण प्रत्येक इक्वेशन साठी. बघा 1.1 जी माझ्यामध्ये एक्सरसाइज आहे ती तुम्हाला 1.2 ग्राफ वर आहे. 1.2 आहे. 1.1 आपली झालेली आहे. 1.2 जी एक्सरसाइज आहे. असा ग्राफ असतो बघा, आपला ग्राफ पेपर असतो अशा प्रकारचा. त्याच्यावर आपल्याला ते इक्वेशन रिप्रेझेंट करायचे, इक्वेशन दाखवायचे. आपल्याला जे दोन इक्वेशन देणार त्याच्यासाठी असा एक तक्ता तयार करावा लागतो आपल्याला. बघा हा तक्ता दिसतो. प्रत्येक समीकरणासाठी एक तक्ता बनवावा लागेल. असे दोन तक्ते तुम्हाला बनवावे लागतील आणि मग ते बिंदू जे आहेत ते आलेख कागदावर दाखवायचे असतात. आपल्याला आलेखावर दाखवायचे आहेत. मग आधी तक्ता बनवायला शिकायचा. तक्ता बनवून झाला ना की मग ते बिंदू आलेखावर कसे दाखवायचे ते मी तुम्हाला सांगेन. आधी हा तक्ता बनवता आला पाहिजे, टेबल बनवता आला पाहिजे. टेबल बनवण्यासाठी काय करायचं असतं? टेबल बनवण्यासाठी आपण सांगते काय करायचं. आपण पहिलं गणित सोडवूया मग तुम्हाला कळेल. 1.2 मध्ये दुसरा प्रश्न, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आधी आपण हे सोपे इक्वेशन जे पहिले दिलेले आहेत, x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4 असे दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे. x मायनस वाय इज इक्वल टू 4 असे दोन इक्वेशन आहेत, बरोबर आहे? या दोन्ही इक्वेशन साठी आपल्याला बनवायचं आहे हे टेबल. आपल्याला एक तक्ता तयार करायचा प्रत्येक इक्वेशन साठी वेगवेगळा. प्रत्येक समीकरणासाठी हे इक्वेशन आहेत, इक्वेशन 1, इक्वेशन 2. इक्वेशन 1 साठी मी टेबल बनवणार वेगळा आणि इक्वेशन 2 साठी वेगळा टेबल बनवणार. तर आधी मी पहिला जो टेबल बनवते ते इक्वेशन 1 साठी बनवते. माझं इक्वेशन 1 काय आहे तर x प्लस वाय इज इक्वल टू 6.
आता करायचं काय असतं माहितीये, टेबल बनवण्यासाठी आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहेत की नाही, एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल आहेत इक्वेशन मध्ये. आपण करायचं काय मुलांनो, ऐकतात सगळेजण? व्यवस्थित ऐकायचं, हे आपल्याला आलं पाहिजे मुलांनो, कारण ह्याला खूप मार्क असतात, 4 मार्क असतात परीक्षेला. हे गणित आलं तर 4 मार्क, त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला आलं पाहिजे. एकदम सगळ्यांनी व्यवस्थित ऐकायचंय लक्षपूर्वक. आपल्याला जर याचा तक्ता बनवायचा आहे तर काय करायचं माहितीये का, इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असतात, तर आपण काय करायचं माहितीये का, की एका व्हेरिएबलची जी किंमत आहे ती आपण आपल्या मनाने घ्यायची. म्हणजे समजा मी एक्स ची किंमत मी माझ्या मनाने घेतली, काही घ्या तुम्ही, एक्स 0 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, तुमच्या मनाने, 3 घ्या, -1 घ्या, जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे. पण खूप मोठ्या किमती नाही घ्यायच्या, 15-20 अशा नाही घ्यायच्या, कारण आलेखावर ते बसलं पाहिजे ना. आलेख कागद काय आपला खूप मोठा नसतो, मग छोट्या छोट्या किमती घ्यायच्या, कुठल्या तरी एक्सच्या आपल्या मनाच्या किमती घ्यायच्या, आणि ती जी माझी किंमत आहे जी मी घेतलेली आहे ती त्या समीकरणात टाकायची. म्हणजे आता समजा हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे आणि मग माझ्या मनाची किंमत समजा एक्स ची मी घेतली, एक्सची समजा माझ्या मनाची किंमत मी 1 घेतली, समजा एक्स बरोबर 1 मी घेतला, तर मी काय करेन, ही जी एक्स ची किंमत आहे 1 ती मी या माझ्या समीकरणात टाकणार. आधी समीकरण लिहायचं, एक्स अधिक वाय बरोबर 6, आणि त्याच्यामध्ये मी जी एक्स ची किंमत घेतलेली आहे माझ्या मनाची 1, ती 1 एक्सच्या जागेवर टाकायची समीकरणामध्ये, या इक्वेशन मध्ये टाकायची एक्सच्या जागेवर. मग एक्सच्या जागेवर 1 टाकलं की मी एक्स इथे आहे तिथे मी 1 टाकणार, आणि वाय ची किंमत मी शोधणार आहे या समीकरणात. एक्स ची किंमत टाकायची आणि वाय ची त्याच्यावरून शोधायची. आता आपण काय करतो, वाय जर मला पाहिजे तर वाय बरोबर जेवढ्या जेवढ्या संख्या आहेत त्या आपण उजवीकडे शिफ्ट करतो, डावीकडे. दोन बाजू असतात, डावी आणि उजवी, बरोबर चिन्हाच्या, असं आहे ना. ही जी आहे ही डावीकडची बाजू आहे, डावी बाजू आहे ही, मध्ये बरोबरचं चिन्ह, बरोबर चिन्हाच्या इकडची उजवी इकडची डावी, मध्ये बरोबर चिन्ह असतं. डावीकडे काय आहे, 1 अधिक वाय आहे आणि उजवीकडे 6 आहे. पण मला डावीकडे काय ठेवायचंय, फक्त वाय ठेवायचंय, पण 1 अधिक वाय आहे, मग मला हा 1 जो आहे तो नको इथे, मला फक्त इथे वाय पाहिजे. मग मी काय करेन, ह्या 1 ला तिकडे शिफ्ट करते, उजवीकडे, उजव्या बाजूला. पण उजवीकडे जाताना हा 1 जो आहे तो धन आहे, अधिक आहे, तो तिकडे जाऊन वजा होतो. मग मी कसं लिहिणार, पुढची स्टेप, 1 अधिक वाय आहे ना, इथे 1 मी लिहिणार नाही आता, कारण मी 1 ला तिकडे शिफ्ट करणार आहे, मग इथे फक्त राहील वाय. त्यानंतर हा 6 आधीच इकडे आहे उजवीकडे, आणि हा जो 1 आहे तो इकडे येऊन -1 होणार आहे. इकडचा 1 मी काढून टाकला लेफ्टचा, त्याला मी राईटला शिफ्ट केलं, उजवीकडे 1 ला शिफ्ट केलेला आहे. मग वाय काय येणार, 6 - 1 5 येणार. मग वाय ची किंमत 5 आली. असं सोडवायचंय, मोठ्या अक्षरात लिहून दाखवलं. इथे आता 1 + y = 6 आहे. 1 इथेच ठेवा, वाय इथेच ठेवायचा, 1 तिकडे शिफ्ट करायचा, तिकडे शिफ्ट केल्यावर तो मायनस होणार, 6 - 1. 6 - 1 येणार 5, 5, 6 मधून 1 केलं 5. आता मी एक्स ची किंमत जेव्हा 1 घेतली तेव्हा वाय ची किंमत किती मिळाली, मला 5 मिळाली, 5. जेव्हा एक्स 1 असतो तेव्हा वाय 5 मिळणार. आता आणखी अशा एकूण 3 किमती घ्यायच्या एक्सच्या माझ्या मनाच्या, आणि वायच्या किमती आपण त्या समीकरणावरून शोधायच्या असतात. समीकरणात ती एक्सची किंमत जी मी मानलेली आहे ती त्या समीकरणात टाकायची आणि वायची किंमत मिळवायची. अशा 3 किमती काढायच्यात आपल्याला. आता दुसरी मी माझ्या मनाची जी एक्सची किंमत घेते ती 2 घेते, समजा एक्स बरोबर 2.
एक्स बरोबर 2 घेतलं तर समीकरण लिहायचं, त्याच्यात एक्सच्या जागेवर 2, एक्स मी 2 घेतल्या, मग एक्सच्या जागेवर 2 किंमत टाकायची, 6. आता मला 2 इथे नको, इथे फक्त मला वाय पाहिजे, मग मी वाय इथे ठेवणार आणि हे 2 तिकडे जाऊन वजा होणार. हे 6 इथेच आहेत उजवीकडे, आणि हा 2 जो आहे तो डावीकडचा उजवीकडे आल्यामुळे तो वजा झाला. आधी इकडे अधिक होता डावीकडे, उजवीकडे आल्यावर तो वजा झाला. म्हणून वाय काय मिळणार तुम्हाला, 6 वजा 2 4 मिळणार आहे. आता 2 किमती झाल्या, आणखी एक किंमत घ्यायची, 3 एकूण किमती घ्यायची. समजा एक्सची आणखी एक किंमत घेते मी, 3 घेते, 3 किंमत ठेवू आपण याच्यात. तुमचं समीकरण जे आहे ते लिहा, आणि एक्सच्या जागेवर 3 किंमत टाकायची, 3 अधिक वाय बरोबर 6. 3 तिकडे न्यायचे, 3 तिकडे गेला वजा होणार, वाय बरोबर हे 6 आणि हे 3 इकडे शिफ्ट केले, म्हणजे वजा 3 म्हणून, म्हणजे वाय बरोबर 6 वजा 3 3. आता ह्या 3 किमती माझ्या घेऊन झाल्या. आता मी तक्ता बनवू शकते. तक्ता बनवण्यासाठी काय करायचं बघा, या 3 किमतीवरून मला तक्ता तयार करायचा. तक्ता तयार करताना व्यवस्थित तक्ता तयार करायचा. तक्ता तयार करताना असा मोठा आयत काढायचा. इथे वरती लिहायचं समीकरण, अशा प्रकारचा एक तक्ता तयार करायचा. वरती हे जे मी लिहायचं आहे, इथे मी समीकरण लिहिते. माझं समीकरण कोणतं, एक्स अधिक वाय बरोबर 6, हे माझं समीकरण आहे, ते वरती लिहायचं. आता मी किंमत जी मी मानलेली आहे त्या इथे टाकायच्या, एक्सच्या कॉलम मध्ये, इथे इथे आणि इथे ज्या मी मानलेल्या आहेत, आणि वायच्या किमती ज्या मी शोधलेल्या आहेत, म्हणजे एक्सच्या किमती समीकरणात टाकून वायच्या किमती काढल्या ना, त्या इथे वायच्या कॉलम मध्ये टाकायच्या, वायच्या रो मध्ये टाकायच्या, आणि इथे एक्स कॉमा वाय लिहायचं. म्हणजे काय बघा, पहिली जी मी एक्सची किंमत मानली होती ती 1 आहे, मग मी इथे 1 लिहिणार, एक्सची किंमत 1 मानली मी, पण मग त्याच्यावरून वायची किंमत मला काय मिळाली आहे 5, मग ती इथे खाली लिहिणार. जेव्हा एक्सची किंमत 1 आली घेतली मी, तेव्हा वायची किंमत 5 मिळाली. मग तुमचा जो बिंदू तुम्हाला स्थापन करायचा आलेखावर तो आहे 1,5, 1,5 एक्स कॉमा वाय. एक्सची 1 किंमत आहे, वायची 5 आहे. त्यानंतर जेव्हा मी 2 घेतला तेव्हा मला वाय किती मिळाला, 4 मिळाला. हे बघा, जेव्हा मी एक्स 2 घेतला तेव्हा वायची किंमत मला 4 मिळाली, म्हणजे दुसरा बिंदू माझा आला 2,4. त्यानंतर तिसरा बिंदू आहे 3,3, म्हणजे एक्स जेव्हा 3 असेल तेव्हा वाय पण 3 मिळालं मला, म्हणून मग 3,3 असा बिंदू तुम्हाला दाखवायचा. म्हणजे पहिल्या समीकरणाचा माझा तक्ता तयार झालेला आहे, टेबल तयार झालेला आहे पहिल्या इक्वेशनचा, बरोबर आहे. ठीक. आता असाच तक्ता मला दुसऱ्या इक्वेशन साठी पण बनवायचा आहे. हा मी फर्स्ट इक्वेशन साठी बनवलेला आहे, असाच सेम मी सेकंड इक्वेशन साठी सुद्धा बनवणार आहे. मग सेकंड इक्वेशन साठी बनवण्यासाठी सेकंड इक्वेशन घ्यायचा, त्याच्यामध्ये एक्सच्या किमती माझ्या मनाच्या टाकायच्या. आता दुसरं समीकरण काय आहे, एक्स मायनस वाय बरोबर 4. आता इथे पण सेम तसंच करायचं, एक्सच्या किमती माझ्या मनाच्या घ्यायच्या, समीकरणात टाकायच्या, आणि त्याच्यावरून वायच्या किमती मिळवायच्या, आणि मग एक्स आणि वायची जी जोडी आहे ती तक्त्यात लिहून काढायची. मग आता इथे काय करायचं बघा, पहिल्यांदा मी माझ्या मनाने एक्स घेते, समजा एक्स बरोबर 1. मग मी हे समीकरण जे आहे ते लिहिणार आधी, आणि त्या समीकरणामध्ये एक्सच्या जागेवर 1 किंमत टाकणार, 1.
कारण आता माझं समीकरण दुसरं आहे. मगाशी आपलं वेगळं होतं समीकरण, त्याचा तक्ता तयार करून झाला. आता आपल्याला या दुसऱ्या समीकरणाचा टेबल बनवायचा आहे. तर तो टेबल बनवताना तसंच बनवायचं, म्हणजे एक्सच्या आपल्या मनाच्या किमती घ्यायच्या. मग मी इथे एक्सची किंमत 1 घेतली माझ्या मनाने, आणि आता ती किंमत मी या समीकरणात टाकते एक्सच्या जागेवर. एक्सच्या जागेवर मी किती किंमत घेतली? 1. मग एक्सच्या जागेवर 1 वजा वाय. समीकरण बघा मी कसं किमती टाकते. एक्सच्या जागेवर 1 वजा वाय मला शोधायचं आहे, आणि इकडे 4. त्यानंतर आता मी काय करणार, मगाशी आपण सांगितलं की वाय जिथे आहे तो तिथेच ठेवायचा आहे. 1 वजा वाय बरोबर 4. आता हा वाय जो आहे तो इथेच ठेवायचा, आणि हा जो अधिक 1 आहे हा अधिक 1 आहे. हे चिन्ह जे ऋण आहे ना ते वजा, हे वायचं चिन्ह आहे, हे ऋण एकचं नाहीये, एकचं चिन्ह धन आहे. त्यामुळे त्याला मला तिकडे शिफ्ट करताना तो वजा होणार, कारण इकडे अधिक आहे. इकडे काय राहणार? डावीकडे काय राहणार? वाय राहणार, पण वजा वाय राहणार, कारण चिन्ह त्याचं वजा आहे. चिन्ह लिहिणं गरजेचं आहे. मगाच्या समीकरणामध्ये अधिक वाय होतं म्हणून मी चिन्ह लिहिलं नाही. अधिक वायचं चिन्ह नाही, अधिक वाय असेल तर ते नाही लिहिलं तरी चालतं अधिक चिन्ह, पण ऋण असेल तर ऋण चिन्ह लिहायचं असतं. मग इथे ऋण चिन्ह असल्यामुळे ऋण वाय आहे की नाही, मग ऋण वाय असल्यामुळे तुम्हाला ते तिथे लिहावं लागेल, नुसतं वाय लिहून चालणार नाही. मग इथे ऋण वाय बरोबर हा अधिक 1 तिकडे नेला मी, हा 4 इथेच आहे उजवीकडे, आणि हा जो अधिक 1 डावीकडचा आहे तो उजवीकडे मी आणला, तो वजा 1 झाला. इकडे ऋण वाय बरोबर 4 वजा 1 3 असतं. 4 मधून 1 गेला 3. आता इथे फक्त मी काय करणार माहित आहे, हा वजा वाय आहे की नाही तो फक्त धन करणार, म्हणजे त्याचं चिन्ह बदलणार. मग मी याला वाय करणार, पण ह्याचं चिन्ह बदलल्यावर नाही, ह्याचं सुद्धा चिन्ह बदलणार. चिन्ह बदलणं म्हणजे काय असतं, जो ऋण आहे तो धन होतो आणि जो धन आहे तो ऋण होतो. पण हा वाय जो आहे ना तो ऋण आहे, मला ऋण नको येतो, तो धन पाहिजे, मग मी त्याचं चिन्ह बदलणार. पण नुसतं याचं चिन्ह बदलून चालणार नाही, 3चं पण चिन्ह बदलावं लागेल. आणि 3चं चिन्ह आता धन आहे इथे, पण दोघांची जर चिन्ह बदलायची आहेत तर वाय जो आहे तो धन बनेल आणि 3 ऋण बनेल. तुमची वायची किंमत ऋण 3 आली. बघा आधी ऋण वाय होतं, ऋण वाय बरोबर 3 होतं, आणि मला वाय ऋण नकोय, मला वायची किंमत पाहिजे, ऋण वायची नको. मग तो ऋण चिन्ह मी काढून टाकला. ऋण चिन्ह काढून टाकताना चिन्ह धन केलं, पण ते धन करताना इकडच्या संख्येचं पण चिन्ह बदलतं, कारण इथे तुम्ही बदलला ना चिन्ह, ऋणाचं धन केलं. त्यामुळे ह्या बाजूला पण जर धन असेल तर ऋण होईल, ऋण असेल तर धन, पण हा धन आहे 3, मग त्याचे पण चिन्ह बदलून ते पण ऋण 3 होणार. म्हणून वाय तुमचा ऋण 3 येणार आहे. फक्त चिन्ह लिहिणं गरजेचं असतं. आता ही एक किंमत मी x बरोबर 1 घेतली. आता समजा मी x बरोबर 2 घेतली, समीकरण लिहिते. एक्सच्या जागेवर 2 वजा वाय बरोबर 4. आता इथे हा 2 मी तिकडे नेणार, तो तिकडे जाऊन वजा होणार, आणि इकडे राहिलं माझं वजा वाय बरोबर 4, आणि हा 2 इकडे नेला उजवीकडे, तो वजा 2 होणार. वजा वाय बरोबर 4 वजा 2 बरोबर 2, आणि मला ह्याचं चिन्ह ऋण नकोय, धन करायचंय, मग त्याचं धन करेन, मग याचं चिन्ह बदलेल, ऋण वाय बरोबर ऋण 2. त्यानंतर आणखी एक किंमत मी घेणार, x बरोबर 3. त्यानंतर समीकरण लिहिणार मी x वजा वाय बरोबर 4. आता x ची किंमत 3 घ्यायची आहे, 3 म्हणजे x जिथे आहे तिथे 3 किंमत टाका. माझा x इथे आहे, त्याच्या जागेवर मी 3 किंमत टाकली, बाकी सगळं आहे तसंच. एक्सच्या जागेवर 3 वजा वाय बरोबर 4. नंतर मी काय केलं, हे वजा वाय इथेच ठेवले आणि हे 3 तिकडे शिफ्ट केले. मग इकडे वजा वाय आणि हे 3 तिकडे शिफ्ट केल्यावर इकडचे 4 असे लिहायचे. आधी इकडची जी उजवीकडची संख्या आहे ना ती लिहून घ्यायची आधी, मग डावीकडची उजवीकडे नेलेली नंतर लिहायची पुढे.
वजा होत असेल तर वजा, अधिक होत असेल तर अधिक, पण ही वजा होते कारण 3 अधिक आहे तिथे, 3 तिकडे गेल्यावर वजा होणार. त्यानंतर वजा y बरोबर 1 आणि चिन्ह दोघांची बदलायची आहेत म्हणून y मला ऋण नकोय, मग त्याला धन करायला लागलं तर त्याला धन करताना हा जो एक धन आहे तो पण ऋण होणार कारण दोघांची पण चिन्ह बदलणार. ह्याचं जर बदललं तर ह्याचं पण बदलावं लागेल मला, मग ह्याचं धन होणार पण ह्याचं बदलल्यावर ऋण होईल कारण हा आधी धन आहे, त्याचं चिन्ह बदलल्यावर ऋण होणार. असं मला आता पुन्हा एकदा मी 3 किमती दुसऱ्या समीकरणासाठी घेतलेल्या आहेत, 1 2 3 आणि एक जेव्हा 1 होती किंमत तेव्हा y ची किंमत ऋण 3 मिळाली, जेव्हा x ची किंमत 2 तेव्हा y ची किंमत ऋण 2 मिळाली आणि जेव्हा x 3 तेव्हा y ची किंमत ऋण 1 मिळाली. मग आता मी तक्ता बनवते या दोघांचा, त्या समीकरणाचा तक्ता कसा बनवणार. असा मी तुम्हाला सांगितलं, मोठा असा आयत काढायचा, इथे वरती समीकरणाला जागा ठेवायची, 4 हे आखायचे, इथे x, इथे y, इथे x, y आणि इथे तुमचं समीकरण x वजा y बरोबर 4. आता x जेव्हा 1 होता, हा बघा इथे x जेव्हा 1 होता ना तेव्हा y किती आला, x जेव्हा मी मिळाली ऋण 3, x जेव्हा 1 होता तेव्हा y मिळाला मला -3 आणि मग 1, -3 असं तुमचा पॉइंट तुम्हाला दाखवायचं आलेखावर. त्यानंतर दुसरा मी x ची किंमत 2 घेतली तेव्हा y ची किंमत मला किती मिळाली, ऋण 2, -2, 2 आणि -2 अशा व्हॅल्यू मला मिळाल्या. जेव्हा मी 2 अज्युम केलं ना, 2 जेव्हा आपण x ची व्हॅल्यू अज्युम केली तेव्हा y ची व्हॅल्यू मला -2 मिळाली म्हणून x 2 मिळाली. मग 2, -2 म्हणजे x, y असा तुम्हाला बिंदू दाखवायचा असतो. त्यानंतर x जेव्हा 3 आहे, 3 x ची व्हॅल्यू जेव्हा 3 घेतली तेव्हा y ची मला -1 मिळाली. म्हणजे इथे मला तिसरा पॉइंट दाखवायचा आहे, 3, -1, 3, -1. एवढं सगळं करायचंय, 2 तक्ते करायचे आहेत आणि मग आता आलेखावर पण दाखवायचे आहेत बिंदू. काय केलं ते आपण परत एकदा रिवाइज करू. ऐकताय मुलांनो? एवढं मी काय सांगितलंय ते पुन्हा आपण रिवाइज करूया. आलेख पद्धतीने गणित सोडवताना 2 तक्ते तयार करणं गरजेचं आहे. आलेख पद्धतीने गणित सोडवताना 2 तक्ते टेबल बनवणं गरजेचं आहे. मग ते कसं बरं बनवायचे 2 टेबल? 2 टेबल बनवण्यासाठी आपण प्रत्येक समीकरण, प्रत्येक इक्वेशन वेगवेगळं घ्यायचं. आधी मी काय केलं बघा, आधी मी पहिलं समीकरण घेतलं, हे बघा, आधी मी घेतलं पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 6, हे समीकरण पहिलं घेतलं आणि मी काय केलं बरं, मी काय केलं, मी एक्सच्या किमती माझ्या मनाच्या घेतल्या, एक्सच्या किमती माझ्या मनाच्या घेतल्या, त्या मी समीकरणात टाकल्या एक्सच्या जागेवर आणि मी वायच्या किमती मिळवल्या समीकरणावर. एक्सची किंमत माझ्या मनाची घेतली, म्हणजे समजा पहिल्यांदा मी काय केली, घेतली मी माझ्या मनाने घेतली आणि मी काय केलं, समीकरण लिहिलं x अधिक y बरोबर 6 आणि मग तिथे मी x ची जी किंमत आहे 1 ती मी त्या एक्सच्या जागेवर टाकली. बघा मी इथे x जिथे होता तिथे हा 1 टाकला, बघा किंमत टाकली की नाही एक्सच्या जागेवर 1, कारण मी ती मानलेली आहे की समजा x 1 असेल तर मी ती समीकरणात टाकते. आणि y ची किंमत आपल्या मनाने नाही घ्यायची, y ची किंमत आपल्याला शोधायची आहे. समीकरणात x ची किंमत टाकायची आपण मानलेली आणि मग त्याच्यावरून y ची किंमत शोधायची. मग x 1 असेल तर इथे मी x च्या जागेवर 1 टाकलं, अधिक प्लस y इज इक्वल टू 6, 1 प्लस y इज इक्वल टू 6
आता मी काय केलं, हा वाय इथेच ठेवला लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट कडे, या लेफ्ट हँड साईडला वाय, कारण तिकडेच मला वाय पाहिजे. आणि बाकीचे सगळं जे वाय बरोबर होतं, काय होतं, फक्त 1 होता हा, तो मी राईट साईडला शिफ्ट केला, राईट हँड साईडला. तो राईट हँड साईडला जाताना असाच नाही जात, तो जर प्लस असेल तर मायनस होतो, मायनस असेल तर प्लस होतो, तिकडे गेला राईट हँड साईडला. इकडे लेफ्ट हँड साईडला जर एखादा नंबर आहे आणि जो तुम्हाला राईट हँड साईडला न्यायचा असेल, तर आपण त्याची क्रिया बदलतो, त्याचं ऑपरेशन बदलतो. म्हणजे प्लस असेल तर त्याला मायनस करायचं राईटला गेल्यावर, मायनस असेल लेफ्टला तर तो राईटला गेल्यावर प्लस होतो, मल्टिप्लाय असेल लेफ्टला तर राईटला गेल्यावर डिवाइड होतो, आणि लेफ्टला जर डिवाइड असेल तर राईटला गेल्यावर मल्टिप्लाय होतो. असं आपण ऑपरेशन त्यांचं चेंज करतो. मग इथे जो y बरोबर 1 आहे ना, हा प्लस आहे, त्यामुळे तो तिकडे शिफ्ट करताना, राईटला शिफ्ट करताना मी -1 केला बघा. हा 6 जो आहे त्याची जागा नाही बदलली, 6 राईटलाच आहे, तो राईटलाच ठेवायचा. हा 1 ची जागा फक्त मी बदललेली आहे, 1 ची, तो लेफ्ट कडून राईटला नेला मी, त्यामुळे तो मायनस झाला. मग 6 - 1 इज इक्वल टू 5 येतात, म्हणून y ची व्हॅल्यू तुमची 5 व्हॅल्यू. त्यानंतर दुसरी किंमत मी x बरोबर 2 घेतली, ती पण तशीच मी या समीकरणात टाकली 2. 2 + y इज इक्वल टू 6, कारण x ची व्हॅल्यू 2 घ्यायची, म्हणून x च्या जागेवर मी 2 लिहिलं. जिथे तुमचं इक्वेशन आहे तिथे ती व्हॅल्यू मी जी अज्युम केले व्हॅल्यू, ती x ची अज्युम केली 2, मग x च्या जागेवर 2 टाकायचा, बाकी सगळं आहे तसंच लिहिलं मी. 2 फक्त कोणाच्या जागेवर, x च्या जागेवर. 2 + y इज इक्वल टू 6. मग काय केलं मी नंतर, y ला इथेच ठेवलं लेफ्ट साईडला, आणि हा 2 तिकडे शिफ्ट केला. तिकडे जाताना तो प्लस आहे लेफ्टला, तर राईटला जाताना तो मायनस होणार, 6 - 2 होणार. हा 6 ऑलरेडी इथे आहे, तो आधी लिहायचा, आणि हा इकडचा जो 2 आहे तो तिकडे शिफ्ट केला, त्यामुळे तो मायनस होणार. 6 - 2 इज इक्वल टू 4. तसंच सेम 3 साठी पण मी केलं. 3 जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवर टाकली, आणि मग ते 3 जे आहेत ते राईट हँड साईडला शिफ्ट केल्यावर मायनस होतात, 6 - 3. मग असे जे पॉइंट्स आहेत ते आपण टेबल मध्ये दाखवले नंतर. बघा, असं टेबल बनवलं आपण, x + y इज इक्वल टू 6. पहिला काय होतं, जेव्हा मी 1 व्हॅल्यू घेतली x ची, तेव्हा मला y ची व्हॅल्यू 5 मिळाली. मग 1,5, 1 आणि 5, x ची 1, तेव्हा y ची 5 किंमत मिळाली. मग 1,5 हा पॉइंट तुम्हाला आलेखावर दाखवायचा. दुसरी किंमत मी जेव्हा 2 घेतली x ची, तेव्हा y ची 4 मिळाली. मग 2,4, 3,3 असं तुमचं तक्ता बनेल. तसंच दुसऱ्या इक्वेशनचं पण केलेलं आहे मी सेम. दुसरे इक्वेशन जे होतं ते x - y इज इक्वल टू 4 होतं. त्यामुळे एक्सच्या व्हॅल्यू मी माझ्या मनाच्या घेतल्या, त्या समीकरणात टाकल्या, आणि y च्या किमती मिळवल्या. मग माझा असा तक्ता तयार झालेला आहे. आता हे जे बिंदू आहेत ना, हे बिंदू मला आलेखावर दाखवायचे. मग आलेखावर कसे दाखवायचे बघूया आपण. आलेख कागद काढू. आलेख आलेख कागद मी बघते आहे का.
आपण आलेखावर दाखवूया. हा, आलेखावर आपण हे बिंदू दाखवायचे. बघा, हा तुमचा ग्राफ पेपर आहे. दिसतोय ग्राफ पेपर सर्वांना? आलेख वही आपली. आता आपले बिंदू जे आहेत ते कोणते कोणते, आपण तक्ता कोणता होता ते बघूया. तो तक्ता आपल्याला याच्यावर दाखवायचा आहे. आपला जो तक्ता होता ना, पहिला तक्ता काय होता, x प्लस y इज इक्वल टू 6 साठी आपला तक्ता तो होता. तो असा होता. पहिला आपण 1 आहे तर 5 आली माझी, 2 आहे तर 4, 3 आणि 3 असा माझा तक्ता होता. म्हणजे मला हे बिंदू दाखवायचे आहेत, 1,5, 2,4 आणि 3,3. आता हे बिंदू कसे दाखवायचे आलेखावर ते बघा. हे बिंदू दाखवायचे, हे बिंदू, हे जे लास्टला आहेत ना, हे 3 बिंदू 1,5, 2,4 आणि 3, आले पाहिजे. आलेखावर बिंदू कसे दाखवायचे हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे, तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, इथे असा आलेख पेपर असतो आपला, त्याचे 2 सारखे भाग करायचे आलेख पेपराचे. म्हणजे मधून एक अशी उभी रेषा काढायची, बरोबर. अशी सरळ रेषा आणि एक आडवी रेषा सरळ करायचे आलेख. असे 4 भाग करायचे. आता हे 2 अक्ष असतात. उभा जो आहे ना तो आपला एक्स अक्ष असतो. उभा जो आहे ना तो काय असतो, एक्स अक्ष असतो. सॉरी, उभा आहे तो वाय अक्ष असतो आणि आडवा जो आहे तो एक्स अक्ष असतो. हा उभा आहे तो वाय अक्ष. आणि हे दोन्ही अक्ष, ही जी आहे आडवी लाईन ती एक्स अक्ष असते आणि उभी लाईन जी आहे ती वाय अक्ष असते. उभी जे आहे ती थोडी क्रॉस आलेली म्हणून मी पुन्हा काढते. उभा जो आहे तो वाय अक्ष, एक्स वाय ऍक्सिस बोलणार आपण, वाय ऍक्सिस. आणि हा आहे एक्स ऍक्सिस. आणि दोन्ही ऍक्सिस जिथे छेदणार त्याला आपण ओरिजिन म्हणतो. तो ओ अक्षराने आपण दर्शवतो. हा ओरिजिन आहे इथे. हा जो दिसतोय हा ओरिजिन आहे, मधला बिंदू. आणि हा एक्स अक्ष जो आहे त्या एक्स अक्षाच्या ओरिजिनच्या राईट साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात. म्हणजे इथे 1 येणार, इथे 2, इथे 3, 4, 5, 6, 7, 8. आणि इकडे जे आहे ते निगेटिव्ह नंबर, -1, -2, इथे -1 आहे, हा -2 आहे, हा -3 आहे, त्यानंतर हा -4, -5, -6 असेल. आणि वरच्या वाय ऍक्सिस वर वरच्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह नंबर आणि खाली निगेटिव्ह.
इथे वरती पॉझिटिव्ह आहेत 1 2 3 4 5 आणि 6 आणि खाली लेफ्टला सॉरी खाली y ऍक्सिसच्या खाली निगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 -4 आणि -5 -6 पर्यंत जाऊ. आता इथे कसं आहे वरती y ऍक्सिस वर वरती पॉझिटिव्ह नंबर खाली निगेटिव्ह आणि आडवी जी लाईन आहे x ऍक्सिस त्याच्या राईटला पॉझिटिव्ह आणि लेफ्टला निगेटिव्ह. एक्स ऍक्सिसच्या राईटला पॉझिटिव्ह लेफ्टला निगेटिव्ह आणि y ऍक्सिसच्या वरती पॉझिटिव्ह खाली निगेटिव्ह. टॉप वरच्या साईडला पॉझिटिव्ह नंबर आणि खालच्या बाजूला y ऍक्सिस वर उभ्या रेषेवर उभा जो ऍक्सिस आहे तो y ऍक्सिस आहे त्याच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर खाली निगेटिव्ह नंबर आणि एक्स ऍक्सिस वर राईटला पॉझिटिव्ह आणि लेफ्टला निगेटिव्ह. आता आपल्याला कोणते 3 पॉइंट दाखवायचे ते आपल्याला बघूया. 1,5 आहे 2,4 आहे आणि मला दाखवायचे आहेत या आलेखावर. आता पहिल्यांदा आपण दाखवू 1,5. हा बिंदू आधी आपण दाखवूया 1,5. आता 1,5 म्हणजे काय तर एक्स आणि वाय एक्स कॉमा वाय येते म्हणजे एक्स अक्षावरचे एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिस वरचा 5. एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिस वरचा 5 हे दोन्ही प्लस पॉझिटिव्ह नंबरच आहेत. मग ते कुठे एकत्र भेटतात तो तुमचा पॉइंट आहे. एक्स ऍक्सिस वरचा 1 आता एक्स ऍक्सिस वर हा बघा हा एक्स ऍक्सिस आहे आडवा तुमचा एक्स ऍक्सिस आहे त्याला हा आडवा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. त्या एक्स ऍक्सिस वरचा 1 पाहिजे मला आणि वाय ऍक्सिस वरचा 5 पाहिजे. तर एक्स ऍक्सिस वरचा 1 इथे आहे. हा 1 आहे तुमचा एक्स ऍक्सिस वरचा. हा एक्स ऍक्सिस वरचा 1 आणि वाय ऍक्सिस वरचा 5 इथे आहे. हा बघा हा 5 आहे आणि हा 1 आहे. पण असे वेगळे वेगळे पॉइंट नाही दाखवायचे तो एकच पॉइंट आहे 1,5. तुम्ही बोलाल अरे एक्स ऍक्सिस वरचा 1 इथे आहे आणि वाय ऍक्सिस वरचा 5 इथे आहे तर ते दोन वेगवेगळे पॉइंट नाही हा एकच पॉइंट आहे. मग तो कोणता पॉइंट तो 1 हा 1 आणि 5 जिथे छेदणार म्हणजे हा 1 वरच्या बाजूला न्यायचं 5च्या दिशेने आणि 5 ला आडवं आणायचं इथून म्हणजे तुमचा बिंदू जो आहे तो इथे भेटतो बघा इथं. कारण इथून 1 एक्स ऍक्सिस वर 1 आहे आणि वाय ऍक्सिस वर 5 आहे. हा तुमचा हा बिंदू जो आहे ना तो 1,5 आहे. हा बिंदू 1,5 1,5 कारण तो एक्स ऍक्सिस वरचा 1 दाखवतो आणि वाय ऍक्सिस वरचा 5 दाखवतो 1,5. त्यानंतर 2,4 कुठे आहे बरं 2 एक्स अक्षावरचा 2 हा पहिला एक्स असतो मग वाय असतो. मग एक्स अक्षावरचा 2 इथे आहे हा बघा हा आणि वाय अक्षावरचा 4 इथे आहे. मग दोन्ही कुठे भेटणार आहेत तर हा बघा इथं एक्स अक्षावरचा 2 आणि वाय अक्षावरचा 4 असे दोघ जण इथे भेटणार या बिंदूजवळ. मग हा तुमचा दुसरा बिंदू आहे 2,4 कारण इथून 2 एक्स अक्षावरचे 2 आणि वाय अक्षावरचे 4. त्यानंतर बिंदू कोणता आहे बरं 3,3 3,3 म्हणजे इथून 3 एक्स अक्षावरचे 3 आणि वाय अक्षावरचे पण 3च इथून हे 3 एक्स वाय अक्षावरचे छेदणार ते तुमचा बिंदू आहे. हा तुमचा 3,3 बिंदू आहे. असे 3 बिंदू मला मिळालेले आहेत. आता काय करायचं त्या तिन्ही बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढायची एक स्ट्रेट लाईन. 1,5 दाखवला मी हा बघा इथून एक्स वरचा 1 आणि वाय वरचा 5 1,5. त्यानंतर 2,4 दाखवला एक्स अक्षावरचे 2 आणि वाय अक्षावरचे 4 जिथे भेटणार एक्स अक्षावरचे 2 बघायचे आणि वाय अक्षावरचे 4 बघायचे दोन्ही जिथे भेटणार आहेत तिथे तुमचा दुसरा बिंदू असणार.
आणि एक्स अक्षावरचा 3 आणि वाय अक्षावरचा 3 असे एक्स दोन्ही बिंदू जिथे भेटणार तिथे तुमचा 3,3 असणार. आता हे तिन्ही बिंदू मला मिळालेले आहेत. आता मी काय करते, असे लहान मुलांसारखं नाही करायचं, आपण डायरेक्ट बिंदू दाखवायचं असतात. खूप रेषा नाही काढायच्या आलेखावर, नाहीतर मग बाकीचं दाखवायला मग सगळं एकदम असं हे होतं, गर्दी होते. म्हणजे डायरेक्ट बिंदू दाखवायचा. आता मला पहिला बिंदू परत दाखवायचा 1,5. तर मी 1 इथून आणि वाय कडून 5, एक्स कडून 1, एक्सचा 1 आणि वायचा 5 जिथे भेटणार तिथे माझा 1,5 हा बिंदू असणार. तर डायरेक्ट मी बिंदू दाखवते. हा बघा इथे असणार 1, हा बिंदू आहे तुमचा 1,5. त्यानंतर दुसरा 2,4. 2,4 म्हणजे एक्स अक्षावरचे 2 आणि वाय अक्षावरचे 4 म्हणजे इथे येणार दुसरा बिंदू तुमचा. हा 2,4 हा 1,5 आहे आणि हा 2,4 आहे. आणि 3,3 3 एक्स अक्षावरचे 3 आणि वाय अक्षावरचे 3 इथे छेदणार तुमचा तिसरा बिंदू हा 3,3. असे तिन्ही बिंदू दाखवल्यानंतर आपल्याला त्या बिंदूंना जोडायचं आहे, जॉईन करायचंय. म्हणजे त्याच्यातून अशी सरळ रेषा गेली पाहिजे. हे तिन्ही बिंदू असे एका रेषेत असायला पाहिजे तुमची. अशी रेषा काढायची मोठी लांब रेषा, तिन्ही बिंदूतून जाणारी. हे बघा अशी काढली मी रेषा, तिन्ही बिंदूतून जाणारी. आणि या रेषेवर समीकरण लिहायचं त्या रेषेचं, एक्स अधिक वाय बरोबर 6. हे बघा रेषेवर मी समीकरण लिहिलं. अशी ही रेषा जी आहे ती एक्स अधिक वाय बरोबर 6 या समीकरणाला काय करते, इथे रिप्रेझेंट करते. या इक्वेशनला रिप्रेझेंट करते ती लाईन ग्राफवर. ही जी लाईन आहे ना जी मी काढली ती या इक्वेशनला रिप्रेझेंट करते. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे इक्वेशन त्या लाईनवर लिहायचं. आता दुसऱ्या इक्वेशनची पण मला लाईन काढावी लागेल. तर दुसऱ्या इक्वेशन साठी आपला तक्ता एकदा बघावा लागेल. तक्त्यात काय आहे, आपल्या कुठले कुठले पॉइंट्स आलेले आहेत. कारण आपण तक्ता बनवला ना त्याच्यानुसारच पॉइंट्स दाखवायचे. एकदा आपण तक्ता बघू कोणता होता आपला दुसऱ्या समीकरणासाठी. तक्ता आधी आपण तयार केला बघा तक्ता. तो तक्ता बघूया. दुसऱ्या समीकरणाचा तक्ता हा बघा, हा आहे दिसतो. एक्स वजा वाय बरोबर 4 हे दुसरं समीकरण होतं. तर त्याच्यासाठी कोणते कोणते पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा. 1, -3, 1, -3, 2, -2 आणि 3, -1 असे पॉइंट्स आहेत. ते मी आता ग्राफवर दाखवते. त्याच सेम ग्राफवर दाखवायचं ते पॉइंट्स. कुठले कुठले होते बघा पॉइंट्स. हे झाले आपले दाखवून, इथले झालेले आहेत दाखवून. आता मला काय दाखवायचंय, 1, मला आता दाखवायचंय 1, -3, 2, -2 आणि 3, -1 असे पॉइंट्स आता मला हे 3 या ग्राफवर दाखवायचे आहेत. तर आता बघा 1, 3 कुठे येणार, नीट लक्ष द्या मुलांना. 1, -3 आता 1 हा एक्स वरचा 1 आणि वाय वरचा -3 आहे. 1, -3 म्हटल्यानंतर हा एक्स कोऑर्डिनेट असतो आणि हा वाय कोऑर्डिनेट असतो. पहिला कोऑर्डिनेट एक्स असतो आणि दुसरा वाय असतो. म्हणजे मला एक्स वरचा 1 बघायचा आहे आणि वाय वरचा -3 बघायचा. ते कुठे एकत्र येतात बघा. एक्स वरचा 1 इथे आहे आणि वाय वरचा -3 इथे खाली आहे बघा. हा तुमचा बिंदू आहे.
1, -3 म्हणजे 1x वरचा 1 आणि y वरचा -3 असे दोन्ही बिंदू इथे एकत्र येणार. म्हणजे इथे तुमचा तो बिंदू आहे. दोन्ही बिंदू म्हणजे दोन्ही निर्देशक एकत्र इथे येतात. बिंदू नाही, निर्देशक कोऑर्डिनेट्स इथे एकत्र येतात. त्यामुळे तुमचा जो 1, -3 पॉइंट आहे तो डायरेक्ट मी इथे दाखवते. कारण x वरचा 1 आणि y वरचा मायनस तो इथे एकत्र येतो. मी असा गोल करतो. 1, -3 1, -. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 2, 2 सॉरी 2, -2 2, -2 म्हणजे एक्स अक्षावरचा 2 पहिला जो आहे तो एक्स कोऑर्डिनेट असतो आणि दुसरा वाय. मग एक्स वरचा 2 बघायचा, तर एक्स वरचा 2 इथे आहे, हा बघा हा 2. मग त्याला खाली घ्यायचं कारण -2 दुसरा वाय वरचा -2 आहे आणि -2 वाय वरचे खाली आहे. पॉझिटिव्ह नंबर वरती आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो निगेटिव्ह असल्यामुळे खाली येणार. हा बघा एक्स वरचा 2 असं खाली आणायचं, एक्सचा 2 आणि वायचा -2 इथे येतात बघा एकत्र इथं. त्यामुळे मी डायरेक्ट इथे बिंदू दाखवतो. कुठे? हा 2x वरचा आणि हा 2 -2 y वरचा. हा 1, -3 हा 2, -2 आणि दुसरा पॉइंट आहे 3, -1 म्हणजे एक्स वरचा 3 हा आणि वाय वरचा हा -1 म्हणजे इथे दोघं एकत्र आले कोऑर्डिनेट. 3 एक्स वरचा एक्स ऍक्सिस वरचा 3 आणि वाय ऍक्सिस वरचा -1 असे तिन्ही बिंदू आले बघा आपले. 1, 2, 3. आता ह्यांच्यातून जाणारी एक स्ट्रेट लाईन आपल्याला काढायची आहे. लाईन काढणार आणि या रेषेवर ही रेषा जी आहे तिचं समीकरण काय आहे, इक्वेशन काय आहे, x - y = 4. ते या लाईनवर लिहायचं, कुठे पण लिहा तुम्ही, पण त्या लाईनवर असं आडवं लिहायचं असतं. इथे मी या रेषेचं समीकरण लिहिलं, दुसऱ्या रेषेचं समीकरण इथे लिहायचं. अशा 2 रेषा तुम्हाला मिळणार आहेत. कळलं सगळ्यांना एवढं? आलेख कसा काढायचा समजते का मुलांनो? थम्स अप करा. आलेख काढायला कळलं का? कसा काढायचंय? बर, आता आपल्याला सोल्युशन पण शोधायचं असतं, म्हणजे इक्वेशनचं सोल्युशन पण असतं. तर ते सोल्युशन तुम्ही जर व्यवस्थित काढली ना तर तुम्हाला व्यवस्थित सोल्युशन मिळणार. इथे आता माझ्या थोडा रेषा इकडे तिकडे झाल्यामुळे आपल्याला सोल्युशन काढताना काय करायचं असतं, इक्वेशनचं सोल्युशन पण आपल्याला काढायचंय ना, म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू लिहायची असते. ती कोणती असते बरं? तर ह्या दोन्ही रेषा जिथे छेदतात की नाही, जिथे एकत्र येतात. आता या दोन्ही रेषा कुठे एकत्र येतात बघा, कोणत्या बिंदूत एकत्र येतात? तर त्या ह्या बिंदूत इथे एकत्र येतात. हे बघा इथं, इथे दोन्ही रेषा एकमेकांना भेटतात, इंटरसेक्ट करतात दोन्ही लाईन्स. त्याचे कोऑर्डिनेट शोधा. त्याचे कोऑर्डिनेट कसे शोधायचे सांगते. हा दोन्ही रेषा, दोन्ही लाईन जिथे तुमच्या छेदणार आहेत, दोन रेषा तुमच्या जिथे छेदतील. आता ह्या 2 रेषा कुठे छेदल्यात? हा बघा या बिंदूमध्ये. हा बिंदू लक्षात घ्या, ही रेषा आणि ही रेषा दोन्ही इथे छेदलेले बघा, इथं दिसते. त्याचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत आपल्याला, या बिंदूचे कोऑर्डिनेट. या बिंदूचे कोऑर्डिनेट म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्स अक्षावरची किंमत, म्हणजे जवळजवळ 5 आहे त्याची. एक्स अक्षावरची जी व्हॅल्यू आहे
ती 5 म्हणजे पहिला कोऑर्डिनेट 5 बघायचा. एक्स अक्षावर आधी आणायची, त्या बिंदूला एक्स अक्षावर आणायची. मग एक्स अक्षावरची कुठली संख्या आहे तर 5 आहे. आणि वाय अक्षावरची कोणती आहे तर वाय अक्षावरची तुमची 1 आहे. मग 5,1 असं तुमचं सोल्युशन आहे. जिथे दोन्ही रेषा छेदणार त्या बिंदूचे एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक शोधायचा. म्हणजे काय तर त्या बिंदूपासून खाली रेषा काढायची, ती कुठे छेदते एक्स अक्षावर तर 5 वर, आणि इकडे वाय अक्षाला पर्यंत जाणारी पण रेषा काढायची, ती कुठे छेदते 1 वर. म्हणून 5,1 हे तुमचं सोल्युशन आहे. सोल्युशन लिहायला विसरायचं नाही. एक्स कॉमा वाय ची व्हॅल्यू असते, म्हणजे कुठली व्हॅल्यू जिथे दोन्ही रेषा एकमेकांना भेटणार ते असतं, त्याला सोल्युशन म्हणतात. त्याचे जे कॉर्डिनेट्स असतात जिथे एकमेकांना त्या रेषा भेटणार त्याचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते म्हणजे तुमचं सोल्युशन असतं. कळलंय का मुलांनो? आता ही खूप मोठी प्रोसेस आहे. ग्राफ मेथडने सोडवताना पहिल्यांदा तर आपण काय बनवले, त्यांचे तक्ते तयार केले, टेबल बनवले, बरोबर आहे. टेबल बनवण्यासाठी 3 किमती मी माझ्या मनाच्या एक्सच्या घेतल्या, एक्सच्या माझ्या मनाच्या किमती घेतल्या आणि त्या मी इक्वेशन मध्ये टाकल्या आणि वायच्या किमती मी मिळवल्या. ते सगळं आपण सोडवलं आणि प्रत्येक समीकरणासाठी एक तक्ता तयार केला. हे बघा, मी पुन्हा तुम्हाला तक्ता पाहिजे तर दाखवते. असे आपण तक्ते तयार केले. तक्ता तयार करता आला पाहिजे, मग बिंदू आपल्याला आलेखावर दाखवता येतात, ते सोपं असतं. हे बघा, असे 2 तक्ते तयार केले मी. त्याच्यासाठी मी एक्सची वायची किंमत, एक्सच्या किमती माझ्या मनाच्या घेतल्या, त्या समीकरणात टाकल्या, वायची किंमत मिळवली आणि असं मी एक टेबल बनवलं, टेबल तयार केला हा. आणि मग हे जे बिंदू आहेत ना 3, ते मी आलेखावर दाखवले. 1,5, 2,4, 3,3 हे बिंदू आलेखावर दाखवायचे आणि त्या बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढायची. मग ती एका समीकरणाची रेषा झाली. तसंच दुसऱ्या समीकरणासाठी पण हे सोडवायचं, तक्ता तयार करायचा. आणखी एक आपण गणित हवं तर बघू नंतर, ठीक आहे. आणि असं तक्ता तयार केल्यावर हे 3 बिंदू आलेखावर दाखवले मी आणि त्याच्यातून पण जाणारी सरळ रेषा काढली. अशा 2 सरळ रेषा आपल्याला स्ट्रेट लाईन मिळतात आलेखावर. प्रत्येक इक्वेशन साठी एक लाईन, असे 2 इक्वेशन आहेत म्हणून 2 लाईन आपल्याला भेटणार. आणि 2 लाईन जिथे इंटरसेक्ट करणार, एकमेकांना छेदणार, त्या बिंदूचे कोऑर्डिनेट्स आपण काढले. म्हणजे त्या बिंदूला आपण खाली आणलं, त्या बिंदूपासून खाली लाईन काढली एक्स अक्षापर्यंत आणि आडवी वाय अक्षापर्यंत, आणि मग ते कुठल्या संख्येपर्यंत जाते ते आपण बघितलं. ते तुमचं सोल्युशन आहे. कळलं मुलांना? असं एक्स आणि वाय, एक्स आणि वाय हे बघा, ह्या 2 लाईन जिथे छेदल्या तो बिंदू हा होता, हा. मग मी त्याला त्याचे निर्देशक कसे काढले, त्याच्यापासून खाली या एक्स अक्षावर, एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर जा. मग तिथे कोणते नंबर आहेत, एक्स ऍक्सिस वरचा नंबर पहिला लिहायचा असतो, म्हणून 5 पहिला. असं 1,5 नाही लिहायचं, आधी वाय ऍक्सिस वरचा नाही, आधी एक्स ऍक्सिस वरचा नंबर मग वाय ऍक्सिस वरचा, म्हणून आधी 5 आणि मग 1 असं तुमचं सोल्युशन येणार. एवढं कळलं? थम्स अप करा बघू, कळलं की नाही. येस ऑर नो? कळलंय का ग्राफ मेथड? आणखी एक गणित आपण सोडवू. हे सध्या गणित तुम्ही सोडवा आणि आणखी एक जमलं तर सोपं गणित मी तुम्हाला सांगते, ते सोडवा. सोपं कोणतं आहे हे बघा, हे दुसरं तसंच आहे, सोपं आहे. हे दुसरं तुम्ही सोडवू शकतात, पहिलं आणि दुसरं, पहिलं आणि दुसरं. प्रश्न काय अभ्यास करायचा तो मी देते तुम्हाला. अभ्यास काय करायचा आहे, सराव संच 1.2 मध्ये लिहा अभ्यास.
सराव संच 1.2 मध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट आणि सेकंड तुम्हाला सॉल्व्ह करायचं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 ग्राफिकली सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा गणित तुम्ही सोडवायचा. कळलं का मुलांना? ठीक आहे. पुढच्या वेळेला नक्की सोडून आणाय गणित आठवणीने. कळलं का? आणखी एक आपण गणित ग्राफ मेथडने घेऊ म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे, चालेल. बरं, आता आपली वेळ संपली आहे. बाय. गणित सोडवा हा.